मुघलांच्या आक्रमणामुळे झालेली नंदीची दुर्दशा आणि आजकालचे नवीन मुघल म्हणजे या ऐतिहासिक ठिकाणी येऊन दारू पिणारे, गांजा उडणारे लोक, यामुळे एका समृद्ध आणि संपन्न कालखंडाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या लेण्यांची झालेली ही दुर्दशा बघून आपण आपल्या वारशाबाबत किती असंवेदनशील आहोत ह्याची कल्पना तुम्हाला आली असेल। मराठवाडा सिरीच्या या भागामध्ये मी आज अंबेजोगाई इथल्या योगेश्वरी मंदिराच्या वायव्येला एक अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या हत्तीखाना लेणी किंवा जैन लेणी इथं मी आलो होतो। ह्या लेण्या आज अतिशय दुर्लक्षित आहेत आणि त्यांनी आपलं अस्तित्व कसं तरी टिकवून ठेवले असं म्हणायची वेळ आपल्यावर आली। आता आधीच्या काळामध्ये युद्धजन्य आणि तशी तत्सम परिस्थिती निर्माण झाल्यामुळं, पण आता सध्या बहुतेक अनुदान न मिळाल्यामुळं यातल्या बऱ्याच लेण्या अपूर्ण राहिल्यात असा जाणकारांचं एक निरीक्षण दिसून येते। मराठवाड्यातील अंबेजोगाई हे एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि या ऐतिहासिक स्थळांबद्दल मला आदर तर आहेच, पण त्यातलंच हे एक ऐतिहासिक स्थळ एवढं का दुर्लक्षित आहे ह्याच्याकडे कुठंतरी कोणीतरी प्रश्न उभा करणं गरजेचं होतं। याचबरोबर अंबेजोगाई शहराला याआधी एक जुनं नाव होतं। ते नाव जर तुम्हाला माहीत असेल आणि त्याचा इतिहास माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। इथला संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर तर बघाच आणि तुमच्याकडे आलेल्या या पाहुण्याला फॉलो करायला विसरू नका।